बघा, एमपीएससी गट क मुख्य 2018 ला आलेला प्रश्न आहे, जलाभेद्य या शब्दाचा पुढीलपैकी कोणत्या वाक्यामधील उपयोग या ठिकाणी योग्य आहे? योग्य आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे। जल अधिक अभेद्य म्हणजे जलाभेद्य हा शब्द तयार होतो। जल म्हणजे पाणी, अभेद्य, भेद्य म्हणजे भेदणारे, अभेद्य म्हणजे न भेदणारे, जलाभेद्य म्हणजे काय? ज्याच्यातून आत पाणी शिरत नाहीये अशी वस्तू, असा घटक ज्याला आपण जलाभेद्य म्हणतो। बघा, नदीच्या विशाल प्रवाहाने दोन्ही गावे जलाभेद्य झाली, वेगळी होणे, जलाभेद्य होणे काहीही संबंध नाहीये। यंत्राच्या खोक्यावर जलाभेद्य आवरणे पाहिजेत। यंत्र सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्या खोक्यावर जलाभेद्य आवरण म्हणजे पाणी न शिरू देणारी आवरणे पाहिजे। या ठिकाणी अगदी बरोबर उपयोग केलेला आहे, योग्य उपयोग केलेला आहे। मातीची भांडी जलाभेद्य असल्याने, मातीची भांडी जलाभेद्य नसतात, ती भेद्य असतात, त्याच्यातून पाणी झिरपत असतं, हे सुद्धा आपलं चुकलेलं आहे। जलाभेद्यतेमुळे सुती कापड अधिक पाणी शोधते, सुती कापडातून सुद्धा पाणी झिरपत, पाणी भेद करतं, ते जलाभेद्य नसते। जलाभेद्य म्हणजे ज्याच्यातून या ठिकाणी पाणी आत शिरत नाहीये, पाणी त्याच्यातून या ठिकाणी पास होत नाहीये। फक्त आणि फक्त ब या वाक्यामध्ये जलाभेद्य शब्दाचा योग्य वापर केलेला आहे, लक्षात घ्यायचा आहे। अशा दर्जेदार प्रश्नांसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।